नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी शॉर्ट डिझाईनचं मिनी मंगळसूत्र बनवणार आहे। खूप सुंदर डिझाईन आहे। तर त्याच्यासाठी मी इथे गोल्डन मनी छोट्या साईजचे घेतलेले आहेत। मंगळसूत्राचे वाटे आणि 4 मनी साईडने टाकण्यासाठी हे मीडियम साईजचे गोल्डन मनी स्क्रू लागणार आहे। काळे मनी मोठ्या साईजचे। आता आपल्याला इथे 2 पदर घ्यायचे आहे ते डबलचे आणि इथे मी हे बघा टेपपट्टी लावून घेतलेले आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे स्क्रू लावून घ्यायचा आहे। हे बघा आता इथे मी छोटा सोनेरी कलरचा मणी ओवलेला आहे। त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे। आता सुरुवातीला आपल्याला मोठ्या साईजचा काळा मणी ओवायचा आहे। त्यानंतर छोटा गोल्डन, काळा असे आपल्याला 11 मणी इथे मी ओवून घेतलेले आहे ते हे काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे बारीक। आता त्यानंतर ह्या साईडचा जो पदर आहे हे बघा हा, तर एक मोठा मणी आपल्याला पुढे करायचा आहे आणि हा जो पदराची सुई आहे ती सुई आपल्याला ह्या मण्यामधून आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि मणी खेचत नेऊन असं व्यवस्थित पॅक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे गोल्डन मणी होता तो एक पुढे करायचा इकडच्या पदरातला आणि इकडे एक ओवून घ्यायचा आणि मग सुई ह्या काळ्या मण्यामधून आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही पदर पकडून मणी असे व्यवस्थित खेचत न्यायचे। आता इथे हे बघा ह्या साईडला मणी ओवलेलेच आहे ते, फक्त इकडच्या पदरामध्ये एक मणी ओवून घ्यायचा आणि हा एक मणी पुढे करून आपल्याला दुसरा जो काळा मणी असतो त्याच्यातून फक्त आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आणि व्यवस्थित दोन्ही पदर खेचत न्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता असे आपल्याला पूर्ण 11 मणी आहेत ते आपल्याला असं डिझाईन बनवून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला काळ्या साईजचे मणी 11 ओवून घ्यायचे आहे ते। त्यानंतर गोल्डन मणी टाकायचा आहे मीडियम मध्ये, काळा, गोल्डन असे मी 5 मणी टाकलेले आहेत गोल्डन आणि त्यांच्यामध्ये आता परत इथे 11 मणी आपल्याला काळे ओवून घ्यायचे आहे ते। आता हे बघा इथे छोट्या साईजचे गोल्डन मणी आलेले आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे गोल्डन मणी टाकायचा आहे। काळा मणी, गोल्डन असे आपल्याला इथे 11 काळे मणी मोठ्या साईजचे आणि त्यांच्या मागे पुढे एक छोटा गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे। तर हे बघा या पदरामध्ये मी एक छोटा मणी ओवून घेतलेला आहे गोल्डन आणि आता आपल्याला तशी डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर इकडचा हा गोल्डन पुढे करायचा, त्याच्यानंतर हा काळा मणी पुढे घेऊन त्याच्यातून आपल्याला सुई टाकायची आहे आणि व्यवस्थित पदर असे खेचत न्यायचे मागे। हे बघा अशा पद्धतीने ओवून घेतलं ना सुरुवातीला, मग खूप टाईम लागत नाही बनवायला। आता पूर्ण आपल्याला एवढं बनवून घ्यायचं आहे। हे बघा आता हे 11 मणी ओवून झाल्यानंतर 5 आपल्याला छोटे मोठ्या साईजचे काळे मणी टाकायचे आहे ते। त्यानंतर गोल्डन मणी, काळा, गोल्डन असे आपल्याला 3 मणी टाकून घ्यायचे आहे ते आणि त्यानंतर 5 काळे मणी टाकायचे आहे ते। आता इथे आपल्याला वाटे ओवायचे आहे। सुरुवातीला मोठा मणी, मंगळसूत्राचे वाटे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता। माझ्याजवळ ह्या वाट्या आहेत त्याच्यामुळे मी हे टाकते। दुसरी वाटी, साईडने मोठा मणी आणि आता इथे 5 मणी टाकलेले आहेत, तर या साईडला सुद्धा आपल्याला 5 मणी टाकून घ्यायचे आहे ती। त्याच्यानंतर 3 गोल्डन मणी आणि मध्ये एक काळा मणी आणि साईडने हे 5 काळे मणी। त्याच्यानंतर आपल्याला मध्ये डिझाईन बनवायची आहे ती 11 मण्यांची। तर हे बघा इथे मी मणी ओवून घेतलेले आहे ते 11। हे बघा आता दोन्ही पदरांमधला एक एक छोटा मणी पुढे करायचा आणि काळा मण्यामधून आपल्याला सुई टाकायची आहे। तर सुई टाकताना व्यवस्थित टाकायचा, धागा गुंतणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही पदर आपल्याला असे खेचत न्यायचे आहेत। हे बघा आता ह्या मण्यानंतर आपल्याला 11 काळे मणी टाकायचे आहे ते
त्यानंतर गोल्डन मध्ये मोठा ब्लॅक, गोल्डन असे 5 मणी टाकून घ्यायचे आहे ते. त्यानंतर आपल्याला ह्या साईडने परत काळ्या मणी टाकायचे आहेत 11 आणि त्यानंतर छोटा गोल्डन काळा मणी. आणि आता हे मी एका पदरामध्ये 11 मणी ओवून घेतलेले आहे ते. हे बघा अशा पद्धतीने. आता बाकीचे मणी आपल्याला पाठीमागे करून घ्यायचे आहेत आणि जेवढं पाहिजे तेवढेच पुढे घ्यायचे आहे. इकडचं एक गोल्डन आणि काळा ह्या साईडला मी एक ओवून घेतलेला आहे आणि हा जो मणी आहे काळा त्याच्यातून इकडच्या साईडच्या पदराची सुई आपल्याला काढून हे बघा असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे पूर्ण बनवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने किंवा मग असं बोटावर पकडलं तरी सुद्धा चालतं. हे बघा आता इथे ओवताना जो आपण वावला होता तिथे लास्टला सुरुवातीला पहिला मणी टाकलेला होता. आता इथे पण जो लास्टला आहे तिथे काळा मणी आलेला आहे आणि यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू टाकून छोटा साईजचा मणी टाकायचा आहे आणि उरलेला धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे.